आता ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो असे आमचे शिवसेनेचे तात्या माने साहेब आलेले आहेत. आपण सगळे मिळून त्यांचं स्वागत करतो आहे. मिस्टर, त्यांचे कार्यकर्ते, सभापती, कार्याध्यक्ष, शहर प्रमुख, गटप्रमुख, आता सगळे मिळून त्यांचे औक्षण करू. आम्हाला सुतक असल्यामुळे पूजा त्यांचे औक्षण करते. औक्षण झाल्यानंतर आपल्या शिवसेना उभाटाच्या कार्यालयाचे ते रिबिन कट करत आहेत, जेणेकरून आपल्या पुढच्या वाटचालीसाठी ते आम्हाला शुभेच्छाच देत आहेत. अशा प्रकारे त्यांनी रिबिन कट केली आहे आणि आमच्या कार्यालयामध्ये सुरुवातीचं पुढचं पाऊल, प्रगतीचं पुढचं पाऊल टाकलेलं आहे त्यांनी आणि आम्हाला आशीर्वाद दिलेत. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यात वायकोळे साहेब, माने साहेब सगळे मिळून हार टाकणार आहेत आणि ते 2 शब्द सांगत आहेत की तुम्ही कसं सहकार्य करा आम्हाला दोघांना, जेणेकरून पुढचं आपली सक्सेस भेटेल आपल्याला. अशा प्रकारे ते आपल्याला सहकार्य पुढची रणनीती सांगत आहेत की तुम्ही जनता, सगळ्यात मेन म्हणजे जी वोट करते ती जनता असते, असं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जनता मिळून नवीन सगळे वोट करा जयेंद्र पाटीलला किंवा सुवर्णा पाटीलला, जे कोणी उमेदवार असेल त्यांना, आणि मशालच्या चिन्हावर बोट दाबा आणि आपलं मत, आपला अधिकार द्या. अशा प्रकारे त्यांनी ते 2 शब्द सांगून आम्हाला मार्गदर्शन केले. खूप खूप छान मार्गदर्शन केलं त्यांनी. आता मी तुम्हाला ते नाही सांगू शकत, पण मोठ्यांचे आशीर्वाद जेव्हा छोट्यांवर असतात तेव्हा ते खूप खूप पुढे जाण्याचं, प्रगतीचं पाऊल पुढे टाकण्याचं आणि मेन म्हणजे पॉझिटिव्हिटी काय असते हे त्यांनी सगळ्यांना सांगितलं आहे की जे काही आहात ते तुम्ही जनता जनार्दन आहात, खोट्याचा बोलबाला न करता सत्याचा विजय करा, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला, यांच्या उमेदवारांना खूप खूप मतांनी निवडून द्या, असं त्यांचं म्हणणं आहे. बाकी सगळं जे काय आहे ते तुमच्यावर आम्ही प्रयत्न करू, पण सगळं जे काय आहे ते जनता जनार्दनच्या नावावर आहे. ते जे करतील तेच सगळं, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि अशा प्रकारे ते आम्हाला त्यांचे 2 शब्द सांगून त्यांना निरोप घेत आहेत, कारण त्यांना घाई होते आणि बाकी सगळे आलेत पण ते नाही दाखवू शकत मी.